राणी 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 आय थिंक मला काहीतरी फील होत आहे. तुम्ही ना सोडा बघू मला. सोडण्यासाठी जवळ नाही घेतलंय मी तुला. हे बघा तुम्ही राणी खूप गोड दिसतेस. काय झालं? कोणाचा फोन आहे? तनिषा. हो मग घ्या ना, काहीतरी अर्जंट काम असेल. नाही, नंतर बघेन. जर अहो एवढ्या रात्री फोन केला आहे, काहीतरी महत्वाचं असेल. घ्या तुम्ही. येस तनिषा. इंद्र मी हॉटेलच्या बाहेरवरून पडली आहे. काय? अगं हो खूप मार लागलाय रे मला. इट्स ब्लीडिंग लाईक एनीथिंग. खूप रक्त येतंय. मला कळत नाहीये मी काय करू. ओके ओके रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. शांत हो. आम्ही लवकरच पोहोचतो तिथे. ठीक आहे. हां ओके. सर काय झालं? अगं तनिषा जिथे कुठे स्टे करते ती तिथून पायऱ्यांवरून पडली म्हणे. तिला खूप लागलंय, पेन होत आहे, रक्त वगैरे वाहत आहे खूप. अरे बापरे, मग गेलं पाहिजे ना आपण. ऑब्विसली. चल हो, लवकर हो, निघा. चला चला. तनिषा व्हॉट हॅपन? डोक्याला काय झालंय तुला? खूपच लागलंय हो. एवढं कसं बरं लागलं? काय झालं नेमकं? नाही अगं ठीक आहे मी. काही ठीक नाही. त्यांच्या डोक्याला आणि हाताला चांगलाच मार बसलाय. हो पण हे सगळं झालं कसं? एवढा मार कसा लागला? ॲक्च्युली मी पायऱ्या उतरत असताना एका क्लायंटचा फोन आला. त्यात थोडी वादावादी झाली आमची आणि मी हायपर झाले. त्यात एक पायरी मिस झाली आणि जोरात पडले रे. हो ना, मला अचानक जोरात किंचाळण्याचा आवाज आला म्हणून मी धावत पळत गेलो तर मॅडमच्या डोक्याला लागलं होतं आणि रक्त वाहत होतं. मी मॅडमचा आवाज ऐकून पळत पोचलो तर मॅडमच्या हाताला सुद्धा लागलं होतं. जोरात कळवळत होते. अनबिअरेबल पेन आहे रे हे. खूप त्रास होतोय. 1 मिनिट, मी पेन किलरचं इंजेक्शन देतो म्हणजे तुमच्या कळा कमी होतील. हे गोळ्या घ्या आणि 1 दिवस कंप्लीट आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. डॉक्टर थँक्यू सो मच. आणि मॅनेजर सर, तुम्हाला आणि तुमच्या सर्वंट्सला पण थँक्यू. तुम्ही नसता तर काय झालं असतं कोणास ठाऊक. तुमच्यामुळेच वाचले मी खरं तर. थँक्यू. मॅडम, अहो थँक्यू नका बोलू.
पेशंटची काळजी घेणं आमचं काम आहे. काही गरज लागली तर पुन्हा बोलवा. हो कळवते ना. येतो मॅडम. या. खूप लागलंय हो तुम्हाला? डोक्याची जखम दुखतेय का? नाही अगं ठीक आहे, मी जास्त नाही काय झालं. काय जास्त नाही, जस्ट लुक ॲट यू. काय हालत करून ठेवली. दुसऱ्यांची एवढी काळजी करते, जरा स्वतःकडे पण लक्ष देत जा ना तनिषा. तुझ्याकडून हीच काळजी, हेच प्रेम हवं होतं मला इंद्रा. तू माझ्या एका फोनवर धावत पळत आलास. याच्यातूनच कळलं माझा प्लॅन आता वर्क झालाय. राणी आणि इंद्राला सेपरेट कसं करायचं? कम ऑन तनिषा, you've handled much worse than this. Think. काय करू? AI, एखादा व्यक्ती जर पायऱ्यांवरून पडला तर त्याच्यासोबत काय होईल? कुठे कुठे लागेल त्याला? डोक्याला लागू शकतं, मनगट, हात. लेट्स डू इट. Not enough. Come on, Tanisha. Do it. One, two, three, four. Calculation. Third pie. One, two, three. आहे का कोणी तिकडे? हेल्प मी प्लीज, हेल्प मी. दुखतंय, ऐक.
प्लीज हेल्प मी. काय झालं मॅडम? मॅडम अरे कोण आहे तिथे? अमर लवकर ये, इमर्जन्सी आहे, लवकर ये. आणि डॉक्टरांना फोन करशील. मॅडम ये. सावकाश मॅडम. तनिषा तनिषा सॉरी सॉरी. पेन किलर देऊन पण तुझं पेन थांबत नाहीये. म्हणजे खूप जास्त पेन होत असेल. मग मला काय वाटतं तू इथे थांबणं योग्य नाहीये. तू आमच्यासोबत घरी चल. हो. अरे नको, ठीक आहे मी. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्या घेते, थोडा आराम करते, बरी होईन मी. डोंट वरी. अहो नाही, म्हणजे इकडे तुम्ही एकट्याच असाल. परत दुखलं काही झालं तर कोण बघेल बरं? एक्झॅक्टली. तुम्ही चला घरी. आणि आम्ही सगळे आहोत ना तिथे. आम्ही घेऊ काळजी तुमची. चला या. राणी तू इतकं बोलतीयस, खरंच खूप थँक्यू. पण मला तुम्हा दोघांना डिस्टर्ब नाही करायचं. मी होईन ना ग बरी, खरंच. बरं ठीक आहे, आता तुमची इच्छाच नाही आहे तर काय बोलणार आहे मी. पण हरकत नाही, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि डॉक्टरांनी सांगितले तसं औषधं वगैरे घ्या. ठीक आहे? काही लागलं तर आम्हाला लगेच कळवा. आणि थँक्यू सो मच. इंद्रा, पायऱ्यांवरनं पडले तेव्हा खूप घाबरले होते रे मी. काय करावं सुचतच नव्हतं आणि म्हणून फोन केला तुला. तुम्हा दोघांना डिस्टर्ब नाही केलं ना मी? ए कम ऑन, डिस्टर्ब काय त्यात? तू कधीही फोन करू शकतेस मला. ओके, थँक्यू गाईज. बरं तुम्ही काळजी घ्या स्वतःची नीट. मी येईन तुम्हाला उद्या भेटायला. थँक्यू वन्स अगेन. चल निघू आम्ही. वेल डन तनिषा. राणी आणि इंद्राला दोघांनाही संशय नाही आला आणि सगळं अगदी तुझ्या मनासारखं झालं. विक्रांत, अरे उचल ना फोन. कुठे बिझी आहेस? रिंग वाजते पण हा फोन उचलत नाहीये. शी, इथे मला या जेलमध्ये अडकवून ठेवले त्यानं आणि स्वतः बाहेर मज्जा करतोय. बापरे, आज तर त्याची आई न झालेल्या नातवाबद्दल चौकशी करत माझ्या जरा जास्तच जवळ आली होती. उद्या तिने माझ्या पोटावर हात ठेवला तर काय करणार आहे मी? बापरे. आत्ता फोन करतोय हा विक्रांत. बघते त्याच्याकडे. काय रे विक्रांत, 100 फोन केले मी तुला, एक काही फोन उचलता नाही आला तुला. इथे मला जेलमध्ये अडकवलेस आणि स्वतः तिकडे मज्जा मारतोयस. तुझ्यावरचे आरोप, तुझ्यावरची सगळी बोलणी मी खाते इथे. स्वतःच्या मनाविरुद्ध या जेलमध्ये मी सडतीये आणि तू साधा माझा एकही फोन उचलत नाहीयेस. उर्मिला, मी तुझा फोन उचलणारच होतो. कधी उचलणार होतास? मी पकडली गेल्यावर का मला ह्या घरातून तुझ्यासारखं हाकलून दिल्यावर? हे बघ, तू आधी शांत हो. शांत हो. दीर्घ श्वास घे. बोल आता. कस? अरे श्वास सोडल्याशिवाय कसं बोलणार आहे मी? उर्मिला, श्वास सोड. काय सांगू विक्रांत अरे तुला. त्या पूजेसाठी दिवसभर फॅक्टरीमध्ये होते. दिवसभर उभा राहून पायाचे तुकडे पडले अक्षरशः माझ्या रे. त्यामुळे जरा आराम करावं म्हटलं म्हणून पलंगावरती पालथी झोपले. तेवढ्यात अचानक तुझी आई आली. नशीब तिनं मला पालथं झोपलेलं बघितलं नाही. मग तुला पलंगावर पडलेलं बघून काय म्हणाली आहे? आता नातवासाठी जे काही झालं गेलं सगळं विसरायला मी तयार आहे. तुला काही हवं नको, काही लागलं तर सांगत जा मला. आणि हे बोलता बोलता त्यांनी मला अचानक विचारलं, रे तुला कितवा महिना लागलाय? काय? हो ना. मला ना काही सुचलंच नाही. तोंडात येईल ते मी बोलून टाकलं.
पण खरं सांगू का विक्रांत, हे प्रेग्नेन्सीचं नाटक आपल्याला खूप महागात पडेल. बघ ना आता, 3रा महिना संपला की पोट दिसायला सुरुवात होईल. हे पोट कुठून आणणार आहे मी? हे बघ त्याची काळजी तू करू नकोस, ते सगळं मी बघतो, मी आणतो. मी सगळं आणतो म्हणजे उद्यापर्यंत तुझ्या हातात खोटं पोट असेल. काय? अजून काय काय करायला लावणार आहेस तू? हे शेवटचं काम एवढंच करायचं तुला. यापुढे मी तुला काही करायला सांगणार नाही. अरे पण उर्मिला, हे बघ मी तुला वचन देतो, आय प्रॉमिस. एवढंच करायचं आपल्याला. हे बघ उर्मिला, तुला होणारा त्रास मला कळतोय, म्हणून तुला आपल्यासाठी शेवटचं थोडंसं काहीतरी करायला सांगतोय. हे बघ, हे फक्त माझ्यासाठी नाही तर आपल्या दोघांसाठी तुला करायचंय. उर्मिला, करशील ना? हो, करते. दॅट्स लाईक माय वुमन. सी, मला म्हणून तू खूप आवडतेस, यू नो. आय लव्ह यू सो मच उर्मिला. बाय. बाय. विक्रांत उद्यापासून खोटं पोट दाखवायचं म्हणतोय. कसं दिसल ते? सर नाही बोलायचंय. अहो इंद्रजीत, उठा ना. ऐकलं का? ऐका ना. अरे अरे अहो, उठा ना. बघा सकाळ झाली. सर तुम्ही ना आता काय सर. हा उठा, अंगा खाली. सर काय करताय तुम्ही? अहो काय काळ वेळ आहे की नाही तुम्हाला? सोडा बघू मला. आहे ना, वेळ पण आहे, काळ पण आहे. आणि वेळ जेव्हा आपली असते ना, तेव्हा काळ बघायचा नसतो. काय बोलताय तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे? ऐक ना, आपलं जे काम काल इनकम्प्लीट राहिलं होतं ते आज पूर्ण करूया ना. नाही 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 नाही. घरात सगळे उठले, माणसं आहेत घरात. सो व्हॉट? माणसं काय आपल्या रूम मध्ये येणार आहेत का? माणसं त्यांचं काम करत असतील, पण आपलं काम करूया.
अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तेच बघायला आले होते, तू उठलायस का नाही? काय करतोयस तू हे? एक्सरसाइज, पुशअप्स. आणि तू काय करतेस? मी हे काय अंथरुणाची घडी घालते. बरं ठीक आहे, मला जरा खाली आवरावरी करायला मदत हवी, येतेस का? हा हो हो, हे नंतर करते मी. चल. चला. आपण छान चुकला. तुझ्या कामाचं काय ठरलंय? तू काय करणार आहेस? तू आभार. चालू आहे प्रोजेक्ट. थँक्यू. वहिनी, हा? तुम्ही आणि दादा रात्री कुठे गेला होतात का? हो, नाही, जास्त गडबडीत दिसत होतात म्हणून हाक नाही मारली. काल आम्ही तनिषा मॅडमला बघायला गेलो होतो. त्या पायऱ्यांवरून पाय घसरून पडल्या. काय? हो, त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागलाय. बापरे, अगं पण अशी कशी पडली ती? काय माहिती, बहुतेक त्या फोनवर क्लायंटशी बोलत होत्या आणि मग त्यांचा पाय घसरले आणि पडल्या. तिला खूप लागले का ग? म्हणजे लागलं तर आहे, पण डॉक्टरांनी औषधं दिली आहेत, बँडेड पण केलंय, आता ठीक आहे. अगं पण मग तिला घरी घेऊन यायचं होतं ना तुम्ही? अहो मॅडम, आम्ही आग्रह केला त्यांना, पण त्या नाही म्हणाल्या. पण तरी सुद्धा तुम्ही त्यांना आणायला हवं होतं. ती आपल्याकडचं आली आहे, तिला आपण जपायला हवं. आबा, मी काय म्हणतो, आपण आता सुद्धा जाऊन भेटू शकतो. माडिकांचा बंगला हाच ना? आले. हो, हाच आहे. तुमचं पार्सल आलं. पार्सल? कोणी पार्सल मागवलंय का? नाही, मी नाही मागवलं. मी पण नाही मागवलं. नाही, आम्ही तर नाही मागवलंय. थांबा. अहो दादा, मला असं वाटतंय की तुम्ही चुकून ह्या पत्त्यावर आला असाल. नाही ताई, याच्यावरती हाच पत्ता आहे बघा. हो, पत्ता तर आपलाच आहे. हो की ग, पत्ता तर हाच आहे. बरं ठीक आहे, राहू दे. याचे काही पैसे वगैरे द्यायचे नाही का? झालेत पैसे. बरं, तुम्हाला काही पाणी वगैरे हवंय? नको, थँक्यू. कोणाचं नाव लिहिलं त्यावर? अहो आपलंच आहे. थांबा ना, मी उघडून बघते. उद्यापर्यंत तुझ्या हातात खोटं पोट असेल. हे मालती नाव नसलेलं पार्सल ओपन करते. यात विक्रांतनं पाठवलेलं खोटं पोट तर असेल ना? जर का त्यात विक्रांतनं पाठवलेलं खोटं पोट असेल तर सगळ्यांसमोर माझं बिंग फुटेल.